नमस्कार, मी रोहित पाटील स्वागत करतो तुम्हा सर्वांचं इन्स्पायरिंग टाइम विथ रोहित या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण सर्वजण सोशल मीडियावरती काम करत असतो आणि या सोशल मीडियावरती काम करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला काही मुली या फॉलोअर्स कमवण्यासाठी अंग प्रदर्शन करताना दिसतात, आपल्या संस्कृतीची विल्हेवाट लावताना दिसतात। परंतु सगळ्याच मुली अशा असतात का? तर अजिबात नाही। कारण या मुलींमध्ये कुठेतरी अशाही मुली असतात ज्या आपल्या संस्कृतीचं जतन करतात, जे आपले संस्कार जपतात आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। त्यापैकीच एक म्हणजे प्रगती, जबाबदारीचं भान आणि उच्च कोटीची संवेदनशीलता असणारी ती म्हणजेच प्रगती। आता प्रगती म्हणजे कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। आता प्रगती म्हणजे कोण? तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयासंदर्भात ट्रेंडिंगला असणारी ती म्हणजेच प्रगती। कधी पुणे मेट्रो सोबत तिचा वाद होतो अवघ्या 2 रुपयांसाठी, तर कधी ती पोलिसांशी हुज्जत घालताना दिसते, तर कधी एका बाळासाठी सोशल मीडियावरून मदत मागते। आता हे तिन्ही प्रकरण नक्की काय आहेत आणि अजूनही तिच्या लाईफ बद्दल काही गोष्टी असतील, तिचे विचार असतील, हे आपण जाणून घेऊया तिच्याकडूनच। प्रगती, सर्वप्रथम तुझं स्वागत करतो आपल्या इन्स्पायरिंग टाइम विथ रोहित या पॉडकास्ट चॅनलमध्ये। धन्यवाद रोहित। प्रगती, माझा पहिलाच प्रश्न तुला असा आहे की या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुला कसं वाटतंय? काय भावना आहेत तुझ्या? आपण काही काम निस्वार्थ भावनेने करत असतो रोहित, बरोबर? ठीक आहे, त्याच्यामध्ये बरेचसे लोक आपल्याला ट्रोल करत असतात, निगेटिव्ह बोलत असतात, पॉझिटिव्ह बोलत असतात। अशा वेळेस तुझ्यासारखी समाजासाठी काहीतरी करणारी जी लोक असतात ते या मुद्द्यांना धरून म्हणजे अजून इन्स्पिरेशन देतात, बोलवतात आणि त्याची दखल घेतात। आता त्याच याच्यातून तूही मला तुझ्या प्लॅटफॉर्मवरती बोलवल्यात मत मांडण्यासाठी म्हण किंवा माझे जे पण काही विचार आहेत ते शेअर करण्यासाठी, तर खूप भारी वाटतंय मला आणि अपेक्षित नव्हतं, कारण खूप मोठी सोशल इमेज आहे तुझी, तर तू मला बोलवशील आणि असं आपण समोरासमोर एका विचारसरणीचे असलेले आपण लोक असं समोरासमोर कधी डिस्कसही करू असं मला कधी वाटलं पण नव्हतं। नाही, खरं तर तुला बोलवण्याचा उद्देश खरं तर खूप वेगळा होता। उद्देश हाच होता की कुठेतरी समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कारण मला एक अनुभव आलाय सोशल मीडियावरती। फार कमी मुलं किंवा फार कमी मुली अशा आहेत ज्यांना खरोखर जबाबदारीचं भान आहे, ज्यांना खरोखर सोसायटीची काळजी आहे, नाहीतर हल्ली बघतेसच तू काय चाललं आहे। एनिवेज, माझा सेकंड क्वेश्चन तुला असा आहे की काही दिवसांपूर्वी तुझा पुणे मेट्रो सोबत वाद झाला, त्याची दखल अगदी टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा घ्यावी लागली, पुणे मेट्रोने सुद्धा त्याची दखल घेतली आणि तो वाद अवघ्या 2 रुपयांचा होता। आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही की नक्की वाद काय झाला होता। बऱ्याच जणांनी त्यावरून तुला ट्रोल करण्याचा पण प्रयत्न केला की 2 रुपयांसाठी ही मुलगी पुणे मेट्रोशी वाद घालते किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तिला सोशल मीडियावरती टाकायची गरज का भासली, ती पब्लिकसाठी करते, फेमसाठी करते वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या। तर थोडंसं अगदी कमी शब्दांमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना कळेल असं सांग की नक्की प्रकरण काय होतं ते। मी पुणे मेट्रोनी खूप ऑलमोस्ट 1-2-3 महिन्यांपासून ट्रॅव्हल करते। माझ्याकडे पुणे मेट्रोचं कार्ड देखील आहे आणि प्लस मी डिजिटल जे पण आहे तर डिजिटल पेमेंटचे ऑप्शन पण यूज करते। पण त्या दिवशी आता सिम्पली जेव्हा आपल्याला घाई असते तर आता मोबाईल काढणार आहे, तर माझ्याकडे पैसे सुट्टे होते, 50 रुपये होते, तर मी 50 रुपये दिले होते त्यांना आणि मी म्हटलं की ठीक आहे मला तिकीट द्या। आता प्रॉब्लेम हा झाला की त्या दिवशी मी रामवाडीला चाललेले होते। सॅटर्डे संडे तुम्हाला तिकिटांमध्ये सूट असते, मोस्टली 20-25 रुपये असे तिकीट्स आहेत, 30 रुपये असे तिकीट आहेत, पण एक ऑफ असल्यामुळे ते 18 रुपीजला तिकीट होतं। तिकीट दिल्यानंतर त्यांनी मला 30 रुपीज रिटर्न केले। मग मी विचारलं की माझे 2 रुपये, आणि हा किस्सा पहिल्यांदा झाला नव्हता, याच्या आधी 1-2 ते 3 वेळेस हा किस्सा घडलेला होता की म्हणजे आपण त्यांना देतोय आणि मग त्यांनी आपल्याला सुट्टे नाही, तर ठीक आहे, मी म्हटलं जाऊ दे, वेळ नसतो, आपण सोडून देतो 1-2 रुपये। त्या दिवशी मी मागितलं त्यांना, मी म्हटलं चला 2 रुपये माझे रिटर्न, तर त्यांनी असं सांगितलं की सुट्टे नाहीयेत। देन मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मला 50 रुपये रिटर्न द्या, मी तुम्हाला डिजिटल पेमेंट करते। त्या पैशांच्या बदले तुला चॉकलेट वगैरे देण्याचा प्रयत्न आहे का केला? हल्ली तेच चाललंय ना सगळीकडे। हा अप्रोच जर आपण दिला तर सिम्पली जर मी माझ्याकडे 15 रुपये असतील आणि मला जर 18 रुपये तिकीट द्यायचे, तर मी तुम्हाला 3 रुपये दिलेले चालणार आहेत का? तुम्हाला चालणार आहेत नाहीये। आता मला ठीक आहे, 2 रुपयांचा विषय कसा असतो, मेट्रोनी जर तुम्ही कधी जाल ना तर हजारो लोक ट्रॅव्हल करतात, ठीक आहे, माझं कॅल्क्युलेशन कदाचित कमी असेल किंवा कदाचित जास्त असेल, की आपण रॅन्डम घेऊयात, त्याच्यामधून कितीतरी लोकांचे 2-2 रुपीजने तुम्ही एका दिवसाचं कॅल्क्युलेशन करा, त्यानंतर महिन्यांचं कॅल्क्युलेशन करा आणि देन तुम्हाला इयरली टर्नओव्हर कळून जाईल की 2-2 रुपये काय विषय असतो।
मी हा अनुभव स्वतः एक्सपिरियन्स केलाय की जेव्हा तुम्ही बसमधून ट्रॅव्हल करत असता, तुमच्याकडे जर 1-2 रुपये सुट्टे नसतील ना, तर तुम्हाला आहे या स्टॉपवरती उतरून देतात कंडक्टर की नाही तुमच्याकडे सुट्टे नाही तर तुम्ही उतरा. मग माझ्या 2 रुपयांसाठी मी विचारलं त्यांना की ठीक आहे मी तुम्हाला ऑनलाईन करते, तुम्ही माझे 50 द्या. तर ते त्यांनी डिनाय केलं की नाही ऑलरेडी तिकीट झाले तर आम्ही देऊ शकत नाही. मग म्हटलं ठीक आहे मला 2 रुपये द्या. नाहीये तिकीट, नाहीये 2 रुपये. मग जेव्हा मी मोबाईल बाहेर काढला की ठीक आहे मी मोबाईल करते आणि असं सोशललाच टाकणार की तुम्ही माझे 2 रुपये देत नाही, जर नसते तर ते म्हटले असते वेट करा किंवा नाहीतच आहे. मोबाईल काढले की लगेच ड्रॉवर मधून हात काढून तुम्हाला जर 2 म्हणजे त्यांना कुठेतरी याची भीती होती की हे कोणीतरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल किंवा हिने जर सोशल मीडियावरती हे टाकलं तर आपल्याला विनाकारण चौकशीला सामोरं जावं लागेल. इन्फ्लुएन्सर असं काही वाटलं नाही त्यांना. मी असं इन्फ्लुएन्सर असं ह्या आविर्भावात कुठे नसते किंवा मला समोरून गेलं तरी कोणी म्हणणार पण नाही की मी प्लॅटफॉर्म वरती आहे मोठ्या कुठे. तर नॉर्मली मी फक्त असं म्हटलं की मी व्हिडिओ क्लिप करणार म्हटलं. मग लगेच 2 रुपये दिले गेले. आता तिथून मी आउटसाइड आल्यानंतर सिम्पली मला जर सोशल फेम किंवा ते असतं तर मी तिथेच त्या जो पण एम्प्लॉय होता तर मला तेवढं भान आहे की आपण जर त्याला टार्गेट केलं तर त्याचा जॉब जाऊ शकतो. त्यामुळे थोडंसं आउटसाइड जाऊन मी तो व्हिडिओ कॅप्चर केला की 2-2 रुपये जर असं तुम्ही म्हणता ना, जर तुम्ही एवढी मोठं हे रन करताय तर सिम्पली सुट्टे पैसे आपलंही कर्तव्य की आपण सुट्टे पैसे ठेवले पाहिजेत, पैसे दिले पाहिजेत, कारण सगळ्याच लोकांना कुठून देणार. पण जर असताना दिले नव्हते हा राग होता मी. जेव्हा मी म्हटलं की मी व्हिडिओ करते तेव्हा कुठून आले तुमच्याकडे 2 रुपये. आणि प्रश्न 2 रुपयांचा नाहीये. असं का 2 रुपयांचा असं सगळे म्हणतात, 2 रुपयांचा प्रश्न का नसावा. जर मी 12-12 तास काम करते ठीक आहे, त्या ठिकाणी मंथ एंडला जेव्हा काहीतरी माझा हप्ता जाणार असतो त्याच्यामध्ये जर 2 रुपये कमी असतील काय करणार. आता बऱ्याच लोकांनी माझ्या मेकअप वरती आले की मॅडम 2 रुपयांसाठी भांडले तुम्ही, लिपस्टिकलाच पैसे जात असतील, मेकअपलाच पैसे जात असतील. सिम्पली मी कमवते, माझी हौस, माझ्या ज्या पण काही गरजा आहेत, माझी फॅमिली तिच्यासाठी मी कमवते. 2 रुपये मी वाटण्यासाठी, हा मला वाटलं ना मी हक्काने 2च्या जागी 200 रुपये एखाद्या भिकाऱ्याला म्हणा किंवा ज्याला गरज आहे तिथे दान करेन. ही दान धर्माची जागा नाहीये ना माझ्या 2 रुपये सोडण्यासाठी. आणि सगळेच जण जर सोडून द्यायला लागले तर ती अमाऊंट आणि ती रक्कम किती जमा होणार. बरोबर. मित्रांनो, यातून एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते की मुद्दा 2 रुपयांचा नव्हता. कदाचित तुम्ही 2 रुपयांवरून तिला टोकलं, तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा बघत होतो की तिला कुठल्या लेवलपर्यंत ट्रोल करण्यात आलं तिला. पण मुद्दा 2 रुपयाचा नव्हता, मुद्दा होता स्वाभिमानाचा आणि मुद्दा होता कष्टाच्या 2 रुपयांचा. कधी कधी काय असतं, आपल्याला दुसऱ्याने दिलेले 2 रुपये खरंच तर आपल्याला काहीच वाटत नाही, ती आपल्यासाठी क्षुल्लक रक्कम असते. पण जेव्हा स्वतःच्या कष्टातून असे 2 रुपये वाया जात असतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या 2 रुपयांची किंमत आपल्याला कळत असते. आणि सोशल मीडियामध्ये इतकी मोठी ताकद आहे की मुद्दा 2 रुपयांचा होता, तिने एक रॅन्डमली व्हिडिओ बनवून टाकला, तो सोशल मीडियाने इतका उचलून धरला की टाइम्स ऑफ इंडियाला त्याची दखल घ्यावी लागली, पुणे मेट्रोला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी सोशल मीडियावरती येऊन तिची माफी मागितली किंवा झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करू आणि अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देऊ, इथपर्यंत हा मुद्दा गेला. तर लोकांनी ठरवलं तर काय करू शकतं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा पुणे मेट्रोचा किस्सा. मला अजून एक आवर्जून विचारावंसं वाटतं, काही दिवसांपूर्वी एक आजोबा काहीतरी पीसीएमसी मध्ये एक्सपायर झाले होते अपघात. नाही याला कर्वेनगरला. ओके, कर्वेनगरला एका आजोबांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यावेळी तू थोडीशी संवेदनशीलता दाखवून त्या आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलीस. त्यावेळी ऍक्च्युअली नक्की काय घडलं होतं? कारण ते प्रकरण असं होतं की बऱ्याच जणांना ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं हे समजलंच नाही आणि बरेच जण तिथे पण तुला ट्रोल करायला आले होते. बरोबर. आता मी मोस्टली मेट्रोनी हे करत असते, पण मला माहिती नाही जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा मी कसे काय तिकडे हे होते. मी त्या दिवशी गाडीवरून चाललेले होते दुर्गाची आपली कॉफी पिल्यानंतर आणि पाऊस येत होता बऱ्यापैकी. तर पाऊस येत असल्यामुळे मी थांबले आणि then थोडंसं लेट झाल्यानंतर मी तिथून निघाले. अचानक शिवशाहीची बस आली पुढे आणि मला ते दिसतंय की समोरून जे आजोबा होते ना ते असे वाजवतात त्या बसला की थांब थांब थांब. पण त्या बसचा कदाचित त्या ड्रायव्हरला वरती दिसलं नसेल ते आजोबा खाली आहेत. आता ती चूक बरोबर, ते शहानिशा काय, ते पोलिसांचं काम आहे, आपण त्यात बोलणं चुकीचं आहे. पण मला समोर दिसतंय की ते वाजवतायत, अरे थांब. मग मी ओरडायला सुरुवात, मला कळेल असं झालं की अरे तू माणूस ओरडतोय. तुझ्या समोर या गोष्टी घडल्या. एक्झॅक्टली. तर ते वाजवत होते असे जोर जोरामध्ये आणि समोरून बसवाल्याला मे बी दिसलं, नाही दिसलं तर ते त्यांना माहिती. आणि ते बसचा धक्का लागल्यानंतर ते आजोबा असे आडवे झाले. ठीक आहे. आणि आजोबा आडवे झाल्यानंतर मी 2 मिनिटं शॉक, कारण म्हणजे ते एवढं हॉरिबल होतं ना रोहित.
म्हणजे माझ्या समोरून त्या शिवशाहीचं जे इकडचं पहिलं चाक होतं त्या आजोबांच्या अंगावरून गेलं. बापरे. म्हणजे अंगावरून इन द सेन्स म्हणजे मला एक्सप्लेन नाही करता येते तुला आता ते एका साईडून धक्का कसं गेलं, पण ते आजोबा मध्ये होते खाली जेव्हा बस गेली तेव्हा ड्रायव्हर निघून गेला तिकडून, नंतर आलेच सापडलेत वाटतं असं काहीतरी. पण ते झाल्यानंतर मी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली, म्हणजे एकतर ते रक्त वगैरे बघणं आणि काहीच कळत नव्हतं मला. म्हणजे ही घटना झाल्यानंतर बस नाही का थांबली? बस तिथेच होती, बस एका जागेवरतीच होती तिथे. आणि आता ते सिग्नल लागलेला सुटलेला ते सुद्धा माहिती नाही मला. मी बसच्या ह्या साईडून होते आणि पुढचं काही माहिती नव्हतं मला, आणि पाऊस होता बऱ्यापैकी, म्हणजे थांबला होता पाऊस. आणि बसच्या खाली ते आजोबा आल्यानंतर तर मला ते कळलं, कारण माझ्या समोरून झालं त्या गोष्टी. मी ओरडायला सुरुवात केली मोठमोठ्याने. आता ते खाली आल्यानंतर मी माझी गाडी सोडून दिली इकडे डिओ, आणि त्याच पिरियड मध्ये बाकी लोक पण जमा झाले आणि 1-2-3 मुली पुढून आल्या पाठीमागून माझा आवाज ऐकून ओरडून आल्या. आता त्या आजोबांना बघून मी बाहेर घेऊ त्यांना, हात लावू त्यांना, की नक्की काय करू, म्हणजे रिॲक्टच होत येत नव्हतं. मी फक्तच ओरडत होती, मोठमोठ्याने ओरडत होती. आणि आता हे जे सगळीकडे झालं की ते हॉस्पिटलला घेऊन गेले, तर मी असं स्वतः जाऊन नव्हते घेऊन गेले त्यांना हॉस्पिटलला. तो एक मुद्दा क्लिअर करेल मी, की त्यांना बाहेर काढा म्हणून मी ओरडत होते फक्त, कारण मी थरथर कापत होते. मला थोडस असं बरोबर जीव जाणं म्हणजे ह्याच्या आधी मी खूप असं धाडसी म्हणू शकते. बऱ्याच ऍक्सिडेंट मध्ये ह्याच्या आधी, आता ते सोशलला नाहीये, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर अशा हातामध्ये मी मुलं उचलून पण नेलेत किंवा कोणाला लागलेलं वगैरे. पण सेम माझ्या मुलीला 1-1.5 वर्षांपूर्वी असंच माझी मुलगी फरशीवरती नॉर्मली घसरून पडलेली, एक 4-5 टाके पडले तिथं. तेव्हा जेव्हापासून तिचं रक्त बघितलंय ना, आणि जेव्हा तिला असं उचलून मी हातात नेले ना, तेव्हापासून मला त्रास होतो त्या गोष्टींचा, रक्त अँड ऑल बघितल्यानंतर. तर मी ओरडत होती फक्त मोठमोठ्याने, अरे काय झालं काय झालं. तर लोक जमा झाली पण कोणी जाईनाच पुढे. त्या मुली आल्या, तू कशाला ओरडते, तर मी घाबरली, मला काय कळलं ना. मग त्यांनी बाहेर काढला, आम्ही पाय धरला त्यांचा, बाहेर काढलं. आणि ते दिसत होतं रे, हातामध्ये अशी साधीशी पिशवी असते डब्याची, ती पिशवी, शूज, त्यांची टोपी पडली आहे तिकडे, पेहरावरून कळत होतं की वॉचमन आहेत कुठेतरी असं. आणि मग बाहेर काढलं, त्यांचा जीव होता ते कसं कळत होतं. मग कुणीतरी पाणी आणलं, कुणीतरी पाणी द्या त्यांना, हे करा. आणि ही घटना जी घडली ती पोलीस स्टेशनच्या समोर घडली. एक ट्रॅफिकचं पोलीस आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर त्या चौकात. आता त्या चौकात कंटिन्युअसली माझा येण्या जाण्याचा वेळ येतो, डेली पोलीस असतात. म्हणजे तुमच्याकडे लायसन नसेल काय नसेल घ्या बाजूला. मी तर कितीतरी वेळा आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे, पण कसं असतं जेव्हा तुमच्याकडे लायसन पण असतं, जेव्हा तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स पण असतात, तरी पण जर तुम्हाला अडवलं तर काहीतरी तिसरंच विचारून तुम्हाला जर अडकवलं तर कुठून पैसे देणार ही भीती असते. मग कुठनं तरी बाजूने निघायचं, भले आपल्याकडे सगळं असू द्या, पण ती भीती आहे ना सगळ्याच कॉमन माणसांच्या मनात आहे. तुम्ही किती क्लिअर असू द्या, लोक म्हणतात घाबरायची काय कारण आहे, आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट असल्यावरती. रिस्क घेऊन बघा एकदा, घाबरू नका. सगळे डॉक्युमेंट्स असू द्या तुमच्याकडे आणि तुम्ही जावा. तरी पण मग डॉक्युमेंट तुम्हाला आधी लायसन विचारलं जाईल, तुम्ही जसं बिंदास म्हणलं हा घ्या माझ्याकडे लायसन आहे, हे आहे, पीयूसी कुठे, अडकले की तुम्ही एखादी जर गोष्ट क्लिअर नसेल तर त्याच्यामध्ये, बरोबर, कुठल्याही गोष्टीतून त्यांना जर तुम्हाला जर फाईन लावायचं असेल तर ते कुठल्याही पद्धतीने तुम्हाला लावू शकतात. आणि आदरयुक्त भीती नाहीये ती, आपली पैसे जाण्याची भीती. आणि तिथं आपण पण चुकतो कुठेतरी, आपण ऑफर जर नाही ना केलं तर ते लोक डायरेक्ट मागायचे. आपण सवय लावलेत, आपण लोकांनी सवय लावलेल्या आहेत त्यांना, कशाला, म्हणजे आपण क्लिअर राहायचं आणि सिम्पली. आता हा विषय वळतोय जरा, आता आपण माघारी येऊया. तर ते पोलिसांना कुणाला तरी बोलवा म्हणून सांगितलं, तिकडे गेले, लोक काय मदतीला येणार. 2 लोकांना तिथं भाजीवाले होते, त्यांना म्हटलं अरे या ना मदत करायला. तर त्यांनी सरळ हात वर केले, नाही नाही तुम्हाला नाही माहिती मॅडम, इथं होतच असतं ह्या गोष्टी, पोलीस अडकवतात चौकशी करायला आणि पुन्हा कोण हे देणार, म्हणजे जबान काय म्हणतात आपण, काय म्हणतो साक्ष त्या कोण देणार सगळ्या गोष्टी. अरे म्हटलं जीव आहे ना त्या माणसाचा. म्हणजे तुमचं कोण, काही लोक असे पण विचारत होते तुमचे कोणी आहेत का. अरे माझं कोणी नाहीये, ते काय कुत्रं मांजर मरतंय पुढे, मी एक माणूस आहे, तो एक माणूस आहे, तुम्ही एवढे भावनाशून्य झालात की लोक काय म्हणतील म्हणून. आता रिक्षा थांबवली गेली, पोलीस या सगळ्यांमध्ये होते. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या दबावाखाली म्हण किंवा काही गोष्टींना फिरवल्या गेल्या, जिथं आता मी काही मोकळेपणानं मत मांडणं सुद्धा चुकीचं आहे बऱ्यापैकी, समजून घे काही गोष्टी. नंतर ह्या सगळ्या घटनेला वेळ होत आला, त्या 2 मुलींनी रिक्षामध्ये हे करून ते गेले. गेल्यानंतर मी पण गेली पाठीमागे थोड्या वेळात, एक 10-15 मिनिटं मी तिथं शॉक मध्येच बऱ्यापैकी असं सांगत होती पोलिसांना अरे चला वगैरे. मग तिथे जे ट्रॅफिकवाले लोक होती तर त्यांना मी विचारलं की त्या 2 अननोन मुली ज्यांना मी पण नाही ओळखते त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत.
आता ह्यांचे नियम वेगळे आहेत की सरकारी हॉस्पिटलला न्यायचं. सरकारी हॉस्पिटल त्या प्लेस पासून कितीतरी लांबीवरती होतं, दूर होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे, इथे जवळचं ते लोक म्हणले हॉस्पिटल आहेत, आपण तिकडे नेऊया. त्या मुलींच्या कुणाच्या ओळखीचं होतं हॉस्पिटल. मग रिक्षामध्ये घालून, रिक्षामध्ये कसं नेलं आता तुला सांगते. अँब्युलन्स, आपण सगळे लोक शहाणपणा ह्याच्यात करत होते की तुम्ही मग अँब्युलन्सला फोन करायचा. अँब्युलन्सला फोन केला होता, अँब्युलन्स यायला 20 मिनिट वेळ लागणार होता. मग तोपर्यंत माणसाचा जीव जायची वाट बघणार का. रिक्षा थांबवली गेली. रिक्षामध्ये त्यांना जिथे आपण पाय ठेवतो खाली, तिथं त्यांना झोपवलं त्या आजोबांना. मग ती मुलगी गाडीत बसली आणि ती गेली पुढे. दुसरी मुलगी गाडी घेऊन मागे गेली. ठीक आहे, आता त्यानंतर त्या कोण होत्या काय माहिती नाही आपल्याला. ते निघून गेले पुढं. मी थांबले. मग त्या लोकांनी मला विचारलं, तुम्ही कुठल्या ताई. मी म्हटलं मी असताना चिंचवडची. अरे बापरे, मग आता तर 8:15 वाजत आलेत ऑलमोस्ट. मग तुमच्या घरी. मी म्हटलं माझी छोटी मुलगी आहे 3.5 वर्षांची घरी. मग सगळ्यांनी असं केलं की ताई जाऊ दे, ते गेलेत ना तर गेलेत, तू जा. पण असं आपण पुढे आल्यानंतर पण एक धगधग असते ना की अरे काय झालं असेल, काय झालं असेल. 2 किलोमीटर मी पुढे लॉ कॉलेज रोडला येऊन गाडी पुन्हा टर्न मारली. त्या घरी फोन केला बहिणीला की शरण्याला घे माझी मुलगी, आणि मी आले, मला वेळ होईल थोडंसं. टर्न घेतली गाडी, मी गेली हॉस्पिटलला तिकडे. आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या मुली बाहेर दिसल्या. मी विचारलं काय झालं. ते म्हणे आजोबा नाहीत, अरे गेले. असं माहिती नाही काय कारण होतं, पण असं जसं रक्ताचं घरातलं माणूस गेल्यानंतर जो फील होतो ना, एक म्हणजे मला रडायला यायला लागलं. मला कंट्रोलच होत नव्हतं. तुझ्या समोरच झालं समोर. आणि मी बघितलं, आता त्या मुलींनी पण नाही बघितलं गाडी कशी गेली, मी बघितलं होतं काय झालं. तुला थोडासा जास्त त्रास झाला असं, म्हणजे मला मी कळतच नव्हतं पूर्ण असं हे. आणि मग त्यानंतर त्या मुली निघून गेल्या. निघून गेल्यानंतर हा घटनाक्रम सगळा झाला 8 वाजता. 8 वाजता 8:45 त्या मुली 8:45 दरम्यान त्या निघून गेल्या. शेवटी कोण कशासाठी थांबेल, कोणासाठी आणलं. गेले. मग ते वाटतं तिथून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पण इन्फॉर्म केलं गेलं होतं वाटतं, डायरीतून त्यांच्या घरच्यांना पण केलं होतं आणि मे बी पोलिसांना पण पाठवून दिलं होतं. मी तिथं उभी राहिली की कुणीच नाहीये, साधा नातेवाईक पण कुणी नाहीये, सगळे तर चाललेत, आपण थांबूयात 5 मिनिटं. मी थांबले. 5 मिनिटांचे 10, 15, 20 मिनिटं झाले. त्यानंतर त्यांचा नातू आला. तो आल्यानंतर विचारलं की काय झालं काय. मग मी त्यांना सांगितलं की हे असं असं झालंय, तसं तसं झालंय. आता सिम्पली ऍज अ कॉमन पर्सन मला एक्सपेक्टेड काय होतं, मी पोलिसांना तेव्हा काय, मी जेव्हा तिथून माझ्या घराकडे निघाले त्यावेळेस मी त्यांना काय विचारलं की त्या 2 अननोन मुली त्या आजोबांना घेऊन हॉस्पिटलला चाललेत, तुमचं कोणी गेलं का. ते म्हणे हा आमचे आलेत. आणि असं पण खाकीवाले लोक बघतात, ते पण पंचनामा आहे, ते गेले असतील तिकडे. तर आणि हॉस्पिटल पासून जे दुसरं वालं डिपार्टमेंट असतं ना, तर ते पण 1-2 मिनिटांच्या अंतरावरती कोथरूडचं. तर मी म्हटलं की ठीक आहे, कारण घेतील हॉस्पिटलला, नाही घेतील, घाबरल्या मुली पण काय करणार, तर गेले असतील म्हटले. आणि मग मी म्हटलं मॅडम नक्की गेलेत. तर म्हणे हो हो गेलेत. मग म्हटलं ठीक आहे, पोलीस आले तर आता बघून घेतील. जेव्हा मी माघारी गेली तेव्हा पोलीस नव्हते तिथे. पोलीस नाहीयेत, माणूस एक्सपायर झालाय. समोरून ही लोक जे घेऊन आलेली ती लोक निघून गेली. रिलेटिव्ह आले, मला विचारायला लागले. असं झालं की ठीक आहे, माणूस मेलाय, तुम्हाला खबर पण आली असेल की गेलंय, पण तुमचं येणं बघणं, ऍटलिस्ट नातेवाईकांना काहीतरी खबर करणं काम तरी आहे ना, कर्तव्य. आणि ते म्हणे आमची सिस्टीम वेगळी असते आणि ऑल सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे पोलीस तुला हे बोलले हा की आम्हाला ऑलरेडी खबर आली होती आणि ऑल सगळ्या गोष्टी. आणि झालं असं की 8:30 पावणे 9च्या दरम्यान जी डेथ झालीये, 11:30 वाजता मी तिथं होती. 11:30 पर्यंत पोलीस आले नव्हते. कॉल करून लोक आणायला जाऊन पण त्या आजी, त्यांची जी आजोबांची आजी, ती रडत होती बाहेर. म्हणजे त्यांचे पोलिसांचं म्हणणं काय होतं त्यावेळी, 2 तास आम्ही का आलो नाही, त्याचं नाही आम्हाला माहिती नाही. आमची ड्युटी 9ला चेंज होते. मग पहिलं काय झालं हे यांना माहिती नाही, नंतरचं काय माहित नाही. मग नंतर हे सगळं खूप गोंधळ झाला आणि मी लाईव्ह केलं सोशल मीडियाला की असं झालंय तसं झालंय, आले असते तर सिम्पली. आणि जर ते कॉमन ठीक आहे, पब्लिकनी मदत केलीच पाहिजे जेव्हा तुमच्या समोर घडतं, पण जेव्हा पोलीस तिथं घटनास्थळी हजर आहेत तेव्हा तुम्हाला कुणीतरी तिकडे येऊन इन्फॉर्म करणं किंवा कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने घेऊन जायचे काय कारण आहे. तुमचं काम नाही तुम्ही घेऊन जायचं, किंवा अँब्युलन्स बोलवायची नाही, तुम्ही तिथं समोर आहात हजर, तुम्ही घेऊन जा ना. किंवा मदत जरी केली तरी मागे तरी जा, काय करणार. आणि समजा ती बॉडी आहे अशीच गायब केली असती कुठे, काय केलं असतं तुम्ही. कोणावर तरी भरोसा ठेवून तुम्ही पाठवून दिली. आणि नंतर पण 11:30 पावणे 12 पर्यंत हा तिकडे गोंधळ चालला. तेव्हा जाऊन जोपर्यंत ऑलमोस्ट 100-150 लोक जमा झाली तिकडे, तरी पोलीस आलेले नव्हते. सगळ्यांचा रोष असा झाला की कुणी आणलं, काय झालं. माझ्यावरती सगळ्यांचे हजारो प्रश्न तिथं माझ्यावरती येत होते की काय झालं, तू काय बघितलं. आणि त्यात अचानक कळलं की बाबा मागचं चाक गेले असं त्यांनी हे सांगितलं. आता एक रूल असतो, जेव्हा मागचं चाक जातं ना
बस तेव्हा बस ड्रायव्हरचा दोष निर्दोष ऍक्च्युली असतो. मग ते मदत मिळाली नसती बरोबर त्यांच्या घरच्यांना. राईट. मग तेव्हा मी सांगितलं की मी आय विटनेस आहे. मग सगळे मला म्हणायचे की नाही तुला अडकवतील, तुझी लहान मुलगी आहे, तू कधी जाणार. ठीक आहे म्हंटल, माझ्यात आहे हिंमत, तुमची केस 5 वर्ष चालू द्या, 10 वर्ष चालू द्या, मला बोलवा, मी येते साक्ष द्यायला. या सगळ्यामध्ये पोलिसांकडून किंवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तींकडून तुझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला? ह्याबद्दल आपण न बोललेलं बरे. थोडं नाही बोलू शकतेस तू. काय ही गोष्ट बोलायची मी जाणीवपूर्वक टाळेल. माझी मुलगी थोडी लहान आहे आणि कधी कधी कसं असतं, जेव्हा मी एकटी होती ना त्यावेळेस माझे सगळ्यांशी लढायची माझ्यात ताकद होती. जेव्हा एक आज मी आई आहे ना त्यावेळेस कुठेतरी माझ्यावरती जबाबदारीचं बंधन आहे किंवा एक आई म्हणून माझ्यावरती कुठेतरी काही लिमिटेशन्स आहेत आणि ती रिस्क मी इथे नाही घेऊ. म्हणजे तुला इनडिरेक्टली जे सांगायचं ते आम्हाला समजले. आपले प्रेक्षक पण तेवढे समंजस आहेत सगळे लोक. बरोबर. आणि मी आहे साक्षीदार. मदत वगैरे आता चालू आहे ते. ड्रायव्हर पण स्वतःहून आले आणि ते झाले. त्यांच्या नातेवाईकांचा मला कॉल आताही चालू आहे की मुंबईला त्यांना बोलवलेलं आहे आणि समथिंग 18-17 लाखांचे काहीतरी असं काहीतरी विषय ते आजींच्या ह्याच्यात होईल. पण ते आजींना घेऊन मुंबईला वगैरे जाणार आहेत ती लोक. मग ते कोर्टातून होईल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मी म्हटलं तुम्ही घाबरू नका, मी असेल साक्ष द्यायला तिथे. म्हणजे 17-18 लाखांची त्यांना मदत मिळू शकते. होप सो. डिपेंड आता ते पुढे काय होतंय त्याच्यावरती आहे. कारण आणि ते आजोबा ते एक वॉचमन होते. 83-84 वय होतं आणि तिथेच जवळच. सो आता बघूयात काय होतंय आणि त्याचे अपडेट्स मी सोशलला माझ्या ह्याला देईलच जेव्हा ते सगळं सँक्शन होईल. मदत अँड ऑल सगळ्या गोष्टी टच मध्ये आहेत त्या आजी वगैरे सगळे लोक. होप फॉर द बेस्ट. मला एक गोष्ट तुम्हा सर्वांना आवर्जून सांगावीशी वाटते. या प्रकरणातून आपल्याला एक बोध घेता येईल की समाजामध्ये जर कोणावरती अन्याय होत असेल आणि तो जर अन्याय आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसू तर एका निर्दोष व्यक्तीला सुद्धा शिक्षा होऊ शकते किंवा जो कोणी अपराधी असतो तो सुद्धा मोकाट सुटू शकतो. पण जर तुम्ही एका व्यक्तीने का होईना जर या विरुद्ध अन्यायाविरुद्ध जर आवाज उठवलात, एकाचे 10, 10चे 100 आणि 100चे 1000 होत असतात. त्यामुळे तुमच्या समोर कधीही एखादा कोणावरती अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं नक्की काम करा. याच्यानंतर मला तुला अजून एक विचारायचं आहे. या झाल्या 2 गोष्टी. अजून एका 2 गोष्टीमुळे तू चांगली चर्चेत होतीस. एक तुझी रील व्हायरल झाली होती. मला आवर्जून त्याविषयी तुला विचारावं असं वाटतं की तू काहीतरी FC रोडला गेली होतीस. बरोबर. आणि तिथे काहीतरी मुली कमी कपड्यामध्ये म्हणजे तोकड्या कपड्यांमध्ये होत्या. त्यावेळी तू तिथे काहीतरी रील बनवली होतीस त्यावरती सुद्धा. म्हणजे ऍक्च्युली तुझा रील बनवण्याचा मोठा आम्हाला सर्वांना समजला होता किंवा तू रील योग्यच बनवली होतीस की भारतीय मुलींनी कसे आपले संस्कार जपले पाहिजेत किंवा आपल्या संस्कृतीचं कसं जतन केलं पाहिजे यावरती तू बोलली होतीस. यावरती सुद्धा काही लोकांनी तुला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की मी 1-2 कमेंट्स वाचल्या होत्या की तुला तसे कपडे सूट होत नाहीत म्हणून कदाचित तू असं बोलत असशील वगैरे. यावरती तुझं काय मत आहे? माझं ते कॅप्शनच त्या व्हिडिओचं होतं की तुमचं जे स्टँडर्ड आहे ते तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या असण्यावरती डिपेंड करतं, तुमच्या विचारांवरती याच्यावरती डिपेंड करतं. आता तो प्रकार जो होता की FC रोडवरती काही कामानिमित्त गेली असताना ती मुलगी जी होती सिम्पी, मी मुलगी आहे तरी पण मी बघत होते अरे हिने काय घातलंय. ठीक आहे, त्याचं असं हे नाहीये की एखादा तर त्यात मग होतं की अरे तू खेड्यातली कुठली तरी असशील, ठीक आहे, किंवा तुला सेन्स नसेल फॅशनचा. तू मुलगी असताना सुद्धा तुला लाज वाटत होती तिचे कपडे बघू? नाही, म्हणजे मी जरा थोडे शॉक होते की अरे काय घातले. ठीक आहे, टीव्हीत बघतो आपण जे हिरोईन्स असतात त्यांना घालताना हे करताना आपण बघतो, पण जेव्हा अचानक समोर काहीतरी वेगळं दिसतंय तर ते मग त्या प्रकारामध्ये एक मुलगा पण तिच्याकडे बघत होता. ठीक आहे, आता तो मुलगा कसा होता, चांगला होता, जेन्युइन होता, छपरी होता, ते त्याचं त्याला माहिती. आपण म्हणजे आपण जज नाही करू शकत कुणाला कुणाच्या असण्यावरून दिसण्यावरून. बरोबर. आणि आपल्याला तो अधिकार पण नाही आपण नाही करू शकत. पण तोपर्यंत ठीक होतं, बघितलं त्याने तिथपर्यंत. बरीच लोक येता जाता तिला अशी ओळून बघत होते की अरे काय म्हणजे ठीक आहे. त्यातल्या तर तिच्या हातात सिगरेट पण होती ती, तरी ते मेन्शन नव्हतं केलं. आणि ती मुलगी गेली आणि त्या मुलाला सरळच असं एकदम ऍटिट्यूड मध्ये काय बघतोयस रे, तुझ्या घरी आई बहीण नाही का पोरी कधी बघितलं नाही का. मग माझं सटक. मी तिथे गेली तिला मी म्हंटल तू दिसतेस तशी, अगं मी सुद्धा बघतेय तुला. मग माझ्या तिचा थोडा वाद झाला तिकडे. त्यानंतर मी सोशलला टाकलं होतं की दाखवण्यासारखं जर तुम्ही घालताय तर लोक बघणारच. आणि आता ते एक रूल पण आहे, एक हे पण आहे की जर कुणी जर तुम्हाला असं हे बघत असेल 15 सेकंद जर बघत असेल तर त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. आता
एखादा जर वेडा रस्त्यानं चालला तर आपण त्यालाही बघतो. एखादा एकदम हाय क्लास दिसणारी व्यक्ती चालली तरी पण जस्ट असं आपण वाव कसलं भारी आहे. आणि मुलींना बघतात बरं का. असं त्याच्यामध्ये कुणी असं ह्याच्यासारखं हे नाही घ्यावं की मग तुझी टेस्ट चेंज असेल आणि ऑल सगळ्या गोष्टी. स्ट्रेट फॉरवर्ड सगळे लोक असतात, पण काहीतरी वेगळं दिसलं, एखादं छान फॅन्सी दिसतंय, फॅशनेबल दिसतंय, मुलींना बघतात किंवा असं बघतात की यार हे शर्ट छान होतं, टॉप छान होतं, आपण घेऊया. तो प्रकार असतो. आता ती मुलगी म्हणजे तिला दाखवायचं काय होतं आणि झाकायचं काय होतं तिला माहिती. आणि बिईंग महाराष्ट्रीयन आणि बिईंग इंडियन, आता सिम्पली आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्या पेहरावामध्ये किंवा आपण कसं राहतो, कसं वागतो, याच्यावरती आपली संस्कृती, जे पण आपले संस्कार आहेत ते डिपेंड करतात. आता याच्यामध्ये काही लोकांचं असं तुला सूट करत नाही. माझ्या जर प्रोफाईलला बघताल, माझे काही फोटो शॉर्ट्स मध्ये आहेत, वन पीस मध्ये आहेत, मी पण जे पण फॅन्सी ड्रेस म्हणू आपण किंवा आपण वेस्टर्न ड्रेसेस म्हणू ते युज करते. वेस्टर्न ड्रेस वापरू नका, शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही काय वापरायचं काय नाही हे ज्याचं त्याच्यावरती डिपेंड आहे. तिथे आपण नाही बोलू शकत कुणाला. पण बिईंग सेक्सी आणि बिईंग वल्गर ह्याच्यात खूप फरक आहे, खूप मोठा फरक आहे. एखाद्या कितीतरी मुली असतात ज्या अशा वन पीस घालतात, शॉर्ट घालतात किंवा एकदम स्लीवलेस वगैरे वापरतात, ठीक आहे, स्टेप्स मध्ये वगैरे जे पण छान ड्रेसेस वापरतात, क्यूट दिसतात, डॉल टाईप वाटतात किंवा एकदम हिरोईन टाईप मध्ये वाटतात. पण काही मुली म्हणजे आपल्याला बॉडी शेमिंग नाहीये ह्याच्यामध्ये, पण समोरच्याने तुम्हाला बघताना विचित्र पद्धतीने नाही बघितलं पाहिजे जे तुम्ही वेअर करताय. ऍटलिस्ट आपल्याला सुटेबल. आता काहींचं असं झालं त्याच्यामध्ये की तुम्ही कोण ठरवणार आम्हाला काय सूट करते काय नाही, मग तशाच फिरा. जर जे झाकायचंय ते नाही ते दिसतच आहे सगळं, तुम्ही घातलंय कशाला. आणि जेव्हा किती जरी असं तुमची विचार, काहींचं असं होतं की तुमची विचारसरणी चांगली ठेवा, मुलांना म्हणावं तुमच्या डोक्यातच जर घाण असेल तर तुम्हाला घाणच दिसणार. अरे तुम्ही दाखवताय स्पष्ट काही गोष्टी आहेत त्या. आता इन्स्टावरती पण मगाशी तुम्ही सांगितलं की मुली काही फॉलोअर्ससाठी किंवा काही ह्याच्यासाठी फॉलो करतात, म्हणजे दाखवतात बॉडी वगैरे, अंग प्रदर्शन करतात. आणि हे लोक तुम्हाला तुमच्या कंटेंटमुळे फॉलो नाहीत करत, तुम्ही जे दाखवताय ना त्याच्यासाठी फॉलो करतात. एक महिनाभर चांगले कंटेंट टाकून बघा ना तुम्ही, फुल ड्रेस घालून, काही दाखवू नका, शांत सभ्य. अनफॉलो किती करतात त्याचा काउंट घ्या आणि मग सांगा की आम्हाला तरी पण लोकांनी फॉलो केलं म्हणून. तर असे कितीतरी महाभाग आहेत जे फक्त काही लाईकसाठी, काही ह्याच्यासाठी इन्स्टावरती पण असे प्रकार करतात. आई वडील त्याला कसं परमिशन देतात त्यांचं त्यांना माहिती. आणि काही गोष्टींमध्ये पुण्यावरती म्हणा किंवा काही मोठ्या मोठ्या सिटीजचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राची संस्कृती किंवा पुण्याची संस्कृती ही नाहीये. पुण्यातले जे पण आई वडील आहेत ना त्यांच्यासोबत ते राहतात मुलं, आणि हे असेच नाहीत फिरत बोंबलत कुठे पण. बाहेरून आलेली जे लोक आहेत, जी मुली असतील, मुलं पुण्याला बिघडवू पाहतात, कुठेतरी पुण्याला, महाराष्ट्राला बिघडवू पाहतात. त्याच्यामुळे पुणे कितीतरी, आता एफसी वरती चाल ना, कितीतरी मुली तुम्हाला सिगरेट ओढताना दिसतात, ज्याची त्याची चॉईस आहे, इट्स ओन चॉईस असं. पण जेव्हा ज्या लोकांचे संस्कार वेगळे, ज्यांनी कधी नाही पाहिलं आपल्यातल्या लोकांना मुलींनी सिगरेट ओढणं, हे असं वाटतं बापरे गोष्ट वाटते. अरे आणि ते पण पब्लिक स्पेस मध्ये बघणार लोक. आणि मग तुम्हाला जर असं आहे ना की मी काही करील, माय वर्ड, माय लाईफ, माय रूल्स, तर लोकांची चॉईस आहे. ते तुम्हाला बघणार, ते तुम्हाला बोलणार, ते तुमच्यावर कमेंट पास करणार. आता इन्स्टावरचं पण घेतलं, काही मुली आहेत ना असं अशा पद्धतीने रील्स टाकतात, कमेंट ऑफ करून टाकतील पण व्हिडिओ डिलीट नाही करणार, कारण व्ह्यूज येतात त्याला, कारण लाईक्स येतात, त्याच्यातून प्रमोशन भेटतं, त्यातनं पैसे भेटतात, फेम भेटतं. आणि काही जण तर असे पण आहेत म्हणजे त्यांच्या कंटेंट पेक्षा त्यांच्या कमेंट वाचायला जास्त बघा तुम्ही कधी पण. आणि अशा पद्धतीच्या म्हणजे ह्यांचे नातेवाईक, ह्यांचे रिलेटिव्ह, ह्यांचे आई वडील खरंच कमेंट वाचतात की नाही वाचतात हा प्रश्न पडतो. खरं म्हणजे एखादी निगेटिव्ह कमेंट आली तरी असं होतं बापरे असं बोलतात, आणि ह्या कमेंट वाचून लाज वाटते की अरे का. म्हणजे आपण आता तुम्ही पण इन्फ्लुएन्सर आहात, सोशल याच्यावरती बोलता, सोशल कामं करता. जेव्हा आपण इन्स्टावरती हे असतो ना, एक आपण म्हणतो ना त्या प्लॅटफॉर्म वरती आपण असतो आणि लोक आपल्याकडे बघतात आणि म्हणतात अरे इन्स्टावरती रील्स बनवतात. लोकांचा आता दृष्टिकोन कसा झालाय, म्हणजे छान वाटण्यापेक्षा मला असं कसं तरी होतं, नको मला इन्फ्लुएन्सर, मला रील स्टार नका म्हणू तुम्ही. रील स्टार म्हटलं की लोकांची मी तशी काही नाही, रस्त्यावरती नाचत असेल, व्हिडिओ बनवत असेल, लिपसिंग करत असेल, काहीतरी फालतू डायलॉग करत असेल आणि त्यात ती फेमस असेल. नका म्हणू आम्हाला रील स्टार, आम्हाला इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा काहीच नका म्हणू आम्हाला. पण असं आहे सगळं. मित्रांनो, याच्यातून एक गोष्ट कळते की जसं प्रगती बोलली की कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु कोणी काय कोणत्या ठिकाणी घालावं
हे कळणं यालाच कॉमन सेन्स आपण म्हणतो. म्हणजे जसं की मी मागे पण एकदा बोललो होतो, जर तुम्ही बीचवर गेला आहात फिरायला तर तिथे तुम्हाला कोणी साडी घाला हा हट्टाच नाही करणार तुमच्याकडे, हा हट्ट कोणी धरणार नाही तुमच्याकडे. पण तुम्ही जर मंदिरात गेला आणि तिथे मात्र तुम्ही बिकनी घालून जात असेल तर मात्र लोक तुम्हाला तिथे बोलणारच. तिथे तुम्हाला आपल्या मराठी आपल्या पारंपरिक वेशभूषेतच गेलं पाहिजे. म्हणूनच म्हटलं की बिकनी घालणं, वन पीस घालणं किंवा शॉर्ट्स घालणं ह्या काही चुकीच्या गोष्टी नाहीयेत, पण कोणत्या ठिकाणी कोणती कपडे घालावी याचा मात्र सेन्स नक्कीच असला पाहिजे. मला आणखीन एक तुला प्रश्न विचारायचा आहे की काही दिवसांपूर्वी एक तू रील बनवली होतीस, शिवश्री नावाची कोणीतरी मुलगी होती, जिला काहीतरी 10 लाख रुपयांची गरज होती म्हणून तू रील बनवली होतीस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तू मदत मागितली होतीस लोकांकडे. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी आतापर्यंत सोशल मीडियावरती एका दिवसामध्ये एवढे व्ह्यूज गेलेली पहिली रील बघितली होती. काहीतरी मला वाटतं की 3 मिलियन व्ह्यूज गेले होते त्याला, म्हणजे ऑलमोस्ट 30 लाख लोकांनी बघितलं होते. त्याच्यातून मदत जमा होऊन त्या मुलगीचं ऑपरेशन वगैरे झालं किंवा ऑपरेशन होणार असेल. हा, म्हणजे अजूनही माणुसकी आहे असं तुला वाटतं? येस, आहेच खूप जास्त. कारण आता कसं झालं, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माझ्याकडे एक रिक्वेस्ट आली होती की फक्त एक नॉर्मल मेसेज होता. मी शक्यतो कसं, आता आपल्याला पण माहितीये जेव्हा आपले फॉलोअर्स जास्त असतात तेव्हा आपल्याला मेसेज करत असतात लोक कंटिन्युअसली. मग त्यातले काही मेसेज टाइमपासचे पण असतात, काही विचारण्यासाठी असतात, काही सांगण्यासाठी असतात. ठीक आहे, आता आपण जेव्हा सोशल कंटेंट बनवतो तर लोक मतं मांडतात त्यांच्या आपल्याकडे, किंवा प्रॉब्लेम असतील तर त्याचे सोल्युशन्स मागतात की काय करावं, कसं करावं. ह्याच्यामध्ये फक्त हायचे वगैरे हॅलोचे मेसेज आले आपल्याकडून इग्नोर होतात. त्या याच्यामध्ये असंच रात्रीचं मिडनाईटला बसताना मेसेज चेक करत होते बसलेले असताना, आणि चेक केलं तर एक मेसेज होता की तुमच्या मदतीची खूप आवश्यकता आहे, प्लीज मेसेज बघा. बरं, मी ओपन केलं. कोणी केला होता? त्या मुलीच्या पालकांनी केला होता? नाही, मग त्या मुलीच्या आईच्या मैत्रिणीने मला मेसेज केला होता, जी माझी खूप म्हणजे ऑलमोस्ट 2019ला टिकटॉक पासूनची फॉलोअर आहे माझी, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये असते म्हणजे कमेंट्स अँड ऑल. तिने मला एक मेसेज केला आणि मग मी ओपन केला तो. तिला मग मी क्वेश्चन मार्क टाकलं फक्त ऍज इट इज. तिने डायरेक्टली डिटेल्स पाठवले त्या मुलीचे, सगळे फोटोज आणि मग ते डॉक्युमेंट्स ऑन ऑल. आणि मी शॉक झाले, कारण बघितलं तर एक 2 वर्षांची चिमुरडी आहे ती, 2-2.5 वर्षांची. तर ते प्लास्टिक अनेमिया म्हणून एक आजार आहे ज्याच्यामध्ये तुमची जी बॉडी असते तर ती जे पण हे असतात, प्लेटलेट्स असतात, पेशी असतात आपल्या, किंवा ब्लड असतं ते बनवत नाही. मग त्यांना भरावं लागतं, ब्लड भरावं लागतं, पेशी भराव्या लागतात अँड ऑल. मागच्या 3-4 महिन्यांपासून ते चालूच होतं तिच्यासाठी. मग तिने मला सांगितलं की असं असं मदत चालू आहे, आणि तिच्या वडिलांचा पण जॉब गेला ह्याच्यामध्ये बघणारे, ते एकटे आहेत, सोलापूर भागातले आहेत, तर आपण काही मदत करू शकतो का? माझी मुलगी 3.5 वर्षांची, मला ते रिलेट झालं. साधारणतः किती रुपयांची मदत हवी होती त्यांना? मदत तर खूप जास्त हवी आहे अजून पण जे ऑपरेशन आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं, तर त्या ऑपरेशनचं जे चालू करण्यासाठी जे आपण हॉस्पिटल डिपॉझिट भरतो ते 10 लाख भरणं मॅन्डेटरी. 10 लाख रुपये? येस, 10 लाख भरल्याशिवाय ते ऑपरेशन, शेवटी कसं आहे, तिथे हॉस्पिटल किंवा डॉक्टरला आपण हे करू शकत नाही. हजारो पेशंट्स असतात, त्यांचे काही रूल्स असतील, हे असतात. तर मग ते 10 लाख भरायचे होते. मागच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये जेव्हापासून तिचं निदान झालंय त्या हॉस्पिटलचं जे आजाराचं, तेव्हापासून 12-13 लाख खर्च झालाय त्यांचा. आणि मिडल क्लास फॅमिली, वडील इंजिनियर आहेत, एका कारखान्यामध्ये कामाला होते. पण आता शेवटी कसं 1-2 महिना तुम्हाला कोणीतरी बेअर करेल की ठीक आहे, जॉब आला गेला, पण सारखंच नाही करू शकत ना. मग त्या ह्याच्यात त्यांचा जॉब सुटला की आधी मुलीचं हे करा आणि मग असेल तर जॉईन करा पुन्हा नंतर. तर मग ते इथं पुण्यामध्येच राहतात इथे कुठे. आणि तिने केल्यानंतर मी सुरुवातीला स्टेटस टाकलं की हेल्प अपील म्हणून, पण कुठेतरी मला असं एक असतं ना सेकंड थॉट आला, खरंय का प्रगती, पण हे तू टाकतेस, जे तुझ्या लोकांना जे अप्रोच देते, जे 1.5 लाख लोक तुला ऍड आहेत त्यांना तू अप्रोच देतेस, आणि जर हे फ्रॉड असेल तर? बऱ्याच वेळा काय होतं, चुकीचे लोक पण आपल्याकडे मदत मागतात, जे काही घडलेलं नसतं. तर आता मग मी हार्डली 10 मिनिटं ठेवलं ते आणि डिलीट करून टाकलं. तिने मला मेसेज केला की काय झालं ताई? मी म्हटलं हे बघ, जोपर्यंत मी स्वतः जाऊन व्हेरिफिकेशन नाही करत तोपर्यंत मी नाही टाकू शकत. सगळ्या याच्यामध्ये डायरेक्टली अप्रोच करण्यापेक्षा, हेल्प मागण्यापेक्षा मी स्वतः दिनानाथ हॉस्पिटलला, तिकडे जे हॉस्पिटल होते तिकडे व्हिजिट केलं, त्या बाळाला भेटले आणि मग ते अपील टाकलं. डॉक्युमेंट फाईल पाहिल्यानंतर मी स्वतः त्याच्यानंतर तो अपील केलीस की असं नको की लोक आपल्या शब्दांवरती आपल्याला मानतात म्हणून मदत करणार. ताई बोलतीये, प्रगती ताई बोलते, चला आपण करूया, ते
ते खरंच असणार अशा विश्वासाचे लोक आपण कमवलेत, आपल्याला माहिती आहे. बरोबर. सो त्यांच्यासोबत फ्रॉड नको म्हणून मी स्वतः त्या हॉस्पिटलला व्हिजिट केलं आणि त्यानंतर ते पाहिलं आणि मग हेल्प अपील हे केलं आणि अनएक्सपेक्टेड होतं ते सगळं. फॉर्च्युनेटली एका दिवसांमध्ये 30 लाख प्लस तो व्हिडिओ गेला आणि तेवढी मदत यायला लागली. तेवढेच कॉल्स पण तिच्या वडिलांच्या नंबरवरती यायला लागले. प्रत्येक कॉलला अटेंड करायचा ट्राय होता आणि ते तुम्ही एवढी मोठी अमाऊंट तू मागितली होतीस लोकांकडे, जेवढी तुम्हाला हवी होती तेवढी अमाऊंट जमा झाली एका दिवसामध्ये. बापरे. आणि अशा लोकांकडून ज्या लोकांना तू पर्सनली ओळखत पण नाही, म्हणजे याच्यातून एक कळते की समाजामध्ये आजही माणुसकी जिवंत आहे. लोकांना जर आपण भावनिक साथ घातली तर लोक आपल्या अडचणीला उभे राहतात, आपल्यासोबत राहतात. माणुसकी आहे. फक्त कसं आहे की बऱ्याचशा ज्या पण काही फ्रॉड गोष्टी होत आहेत ना, त्यामुळे लोक 10 विचार करतात, खरं असेल का, आपण करू का, नको करू, असं होतं. मग याच्यानंतर तुझ्याकडून एक्सपेक्टेशन पण लोकांचे खूप वाढले असतील. बऱ्याच जणांनी परत तुला मेसेज केले असतील की आमचं पण मूल आजार आहे, आमचे पण हे आजार आहेत, ते आजार आहेत, तुम्ही पण हेल्प, परत आम्हाला पण हेल्प करा वगैरे. येस. 1 रुपयांपासून केलेल्या मदतीचे स्क्रीनशॉट माझ्या इंस्टाग्रामवरती मला येत होते. माझा मोबाईल लिटरली हँग झाला होता. एवढे म्हणजे हजारो मेसेजेस, लाखो मेसेज आपण म्हणू शकतो, तेवढे मेसेजेस येणं. आणि त्या याच्यामधून हेल्प अपीलसाठी खूप होते की एवढ्याशा बाळांचे फोटोज यायचे, कॉल यायला लागले इंस्टाग्रामवरती रात्री अपरात्री. त्यानंतर मेसेज यायला लागले की त्यानंतर इथून तिथून घरी जाणं, ह्या फ्रेंड म्हणजे ओळखी कॉन्टॅक्ट मधली लोक आहेत तर तिचा नंबर द्या, त्यांच्याकडून मला कॉन्टॅक्ट करणं की असं असं आहे, तिथं मदत लागते, तुम्ही मदत करा. बर्डन यायला लागलं मला ते प्रेशर. पर्सनल नंबर पण लोकांकडे गेले, म्हणजे काही लोकांकडे गेले तेव्हा ठीक आहे, त्यांनी काही आपल्याला त्रास नाही दिला. शेवटी कसं असतं, जेव्हा आपण काहीतरी करतोय तर एक आशा झाली लोकांच्या मनात निर्माण की जर हिनं ह्या शिवश्रीसाठी एवढा फंड जमा केला तेही एका दिवसात सोशलच्या माध्यमातून, तर ही आपल्यालाही मदत करेल. पण कसं असतं रोहित, एकदा आपण कुणासाठी तरी उभं राहतोय, दुसऱ्या वेळेस आपण पुन्हा टाकणार ते, तर लोक सारखीच पैसे मागते ही आपल्याला. आपल्याबद्दल पण आपल्याला थोडा विचार करावा लागतो. जरी आपण मदतीचा मनातून खूप वाटतं आणि कुठेतरी आहे ना एक म्हणजे असं वाईट वाटतं की आज असं वाटतं की यार माझ्याकडे का पैसे नाहीयेत, मी त्या लोकांसाठी का नाही उभं राहू शकत, किंवा कुठून तरी असं काहीतरी यावं, पॉवर यावी माझ्याकडे की मी त्या सगळ्यांची मदत करू शकेल किंवा सगळ्यांना. आता ह्याच्यातून अजून एक झालंय की खूप जास्त अकाउंट रीच झाल्यामुळे, लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे फॉलोअर बेस पण तसाच वाढत चालला की ही ताई मदत करते. मग ह्यातून बाकी इन्फ्लुएन्सर कडून काही रॉंग प्रॅक्टिसेस चालू झाल्या की कुणाचे पण अकाउंट घ्यायचे आणि तुम्ही ह्यांना मदत करा, तुम्ही ह्यांना. सिम्पल थिंग आहे. आता त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला की मदत जेवढी पाहिजे तेवढी झालीये आणि आता व्हिडिओ थांबवतोय आपण, आणि मी तो डिलीट केला व्हिडिओ की अजून नको व्हायरल व्हायला. जमलीये मदत, कशाला अजून. आणि हे केलं, थांबवली ती मदत, थांबवली आपण आणि लोकांना सांगितलं पण की आता जमलीये मदत. जेव्हा तुम्ही कुणाबद्दल तरी सोशल मीडियाला अप्रोच देताय, तुम्ही स्वतः बघा खरंच तो प्रॉब्लेम झालाय का, किंवा खरंच तेवढी रक्कम लागणार आहे का. त्या रकमेपेक्षा जर जास्त रक्कम तिथं जमा झाली तर उर्वरित रकमेचं ज्याला जिथं गरज आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम तुमचं, जर अप्रोच तुम्ही देताय. आणि तिथं शिवश्रीच्या डॅड सोबत मी माझं पर्सनली हे बोलणं झालंय, जेवढी मदत शिवश्रीला जाईल, फंड जे जमा झाले ते आता मी तुम्हाला नाही सांगू शकत ऍक्च्युअल मध्ये, पण अनएक्सपेक्टेड आहेत आणि त्याचा आकडा मी नंतर रिव्हील करेल. जेही शिवश्रीचा खर्च होईल त्यानंतर जी उर्वरित रक्कम राहील तर जे खरंच गरजू लोक आहेत असे काही सिलेक्ट करून आपण तो पुन्हा फंड पुढे ट्रान्सफर करणार आहोत. येस, की असं नको की कुठे गेले, असं नकोय आपल्याला. सो आणि मुख्यमंत्री निधीतून पण पाठपुरावा करून वगैरे तिथे पण 2 लाखांची रक्कम जमा झाली. बघितलं होतं मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या सचिवांचा मेसेज आला आपल्याला त्याच्यात की ताई येस की आपण मदत केली आणि ऑल सगळ्या गोष्टी. तर असं असतं, अपेक्षा वाढलेत, मला सगळ्यांना तुम्हाला मदत खरंच करावीशी वाटते. आणि त्यातून एक आज एक हे पण सांगेल तुम्हाला, प्रत्येक महिन्याला एक कुठली तरी हेल्प अपील जे आहे ते आपण व्हेरीफाय करून अकाउंट थ्रू फंडिंग जमा करण्याचा ट्राय इथून पुढे पण चालू ठेवू. पण मलाही काही लिमिटेशन्स आहेत, मलाही लोक बोलणार आहेत आणि माझे पण काही हात बांधले गेलेत कुठेतरी, प्रत्येक ठिकाणी मी नाही उभी राहू शकत. सो जेवढे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत किंवा काय, जिथे तुम्हाला जमतंय ना तिथे तुम्ही उभे राहा, कारण प्रत्येकाचा फॉलोअर बेस आहे तो वेगळा वेगळा आहे. माझे जे पण फॉलोअर्स आहेत माझ्या शब्दांवरती त्यांनी तिथे उभे राहिले, बाकी लोकांपर्यंत ते स्प्रेड केलं. जेन्युइनली व्हेरिफिकेशन करून तुम्ही पण ट्राय करा की कुठे आपल्याला मदत करता येईल. फक्त शेवटपर्यंत नेणं तुमचं काम, की फंड किती जमा झाला, त्याचा योग्य वापर झाला का, फंड थांबवायचं काम तुमचं आणि राहिलेला फंड पुन्हा पुढे वितरित करण्याचं काम पण तुमचं आहे. सो त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे, कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्या फेसवरती विश्वास ठेवतात आणि म्हणून ती मदत करतात. मित्रांनो, या विषयाला धरूनच मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते
समाजामध्ये एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ना आणि त्या व्यक्तीला जर तुम्हाला चांगलं म्हणता येत नसेल तर राहून द्या. तुमच्या चांगलं म्हणण्याने त्या व्यक्तीचा फार काही मोठा फायदा होणार नसतो, पण ऍटलिस्ट त्या व्यक्तीला वाईट तरी म्हणू नका. कारण मी स्वतः बघितलंय, प्रगतीने जेव्हा त्या मुलीसाठी एका दिवसामध्ये 10 लाख फंड जमा केला त्यावेळी काही महाशयांच्या अशा सुद्धा कमेंट होत्या की तुझे किती टक्के त्यातले, तू किती टक्के त्याच्यातून काढून घेतले. तर मला वाटतं की आपल्याला काही जमत नसेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल आणि तीच गोष्ट जर दुसरा कोणीतरी करत असेल ना तर त्याला करू द्या ना, बरोबर आहे की नाही. सो इथून पुढे थोडंसं सोशल मीडियावरती व्यक्त होत असताना किंवा एखाद्या व्यक्तीवरती पर्सनल लेवलला जाऊन टीका करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नसताना त्या व्यक्तीबद्दल एक मत व्यक्त करत असताना किंवा तिच्यावरती एक म्हणजे एकदम खालच्या लेवलला जाऊन कमेंट करत असताना थोडासा विचार करा. आपल्याही घरी आई बहिणी असतात, आपलेही फॅमिली मेंबर सोशल मीडियावर असतात किंवा आपणही सोशल मीडियावरती असतो. आपल्याला कोणी असं बोललं तर ते आपल्याला रुचल का, हा स्वतःला प्रश्न विचारा. त्याचं उत्तर जर येस असेल तर मात्र खुशाल तुम्ही कमेंट करत राहा. ओके. आता ह्या तिन्ही प्रकारांमध्ये हे सगळे व्हिडिओ जे होते ते काम झालं किंवा आपला जो मोटिव्ह होता तो साध्य झाल्यानंतर मी अकाउंटवरून रिमूव्ह केले. त्याच्यावरून खूप ट्रोल करण्यात आलं. माझ्या मुलीच्या व्हिडिओजला पण लोक कमेंट करायचे की पोलिसांचा व्हिडिओ डिलीट केला, घाबरली का, कसं काय झालं. देन मेट्रोचा पण सीन तसाच, काय झालं मग ताई, भेटले का 2 रुपये, बंगला बांधला का त्या 2 रुपयांनी. शिवश्रीच्या पण ह्याच्यामध्ये की काय मग रक्कम जमा झाली, पुढे तुम्ही अपडेट्स वगैरे काही दिले की नाही, आणि अशा सगळ्या गोष्टी. सिम्पली त्या गोष्टींमधून माझे फॉलोअर वाढत होते, ती रील व्हायरल होत होती. पण फॉलोअर वाढवणं किंवा रीच वाढवणं हा आपला मोटिव्ह कधीच नव्हता. आपल्याला एक सोशल वर्क करायचं होतं. मेट्रोचा मुद्दा साध्य झाला, त्यांच्याकडून माफी मागितली गेली आणि त्याच्यावरती ऍक्शन घेतली गेली. तर आपण उगीच लोकांचा रोष करण्यासाठी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला की नको आपल्याला निगेटिव्हिटी. पोलिसांच्या बाबतीत त्यांची दखल घेतली गेली, केस फाईल केली गेली, साक्षीदार म्हणून माझं नाव घेतलं गेलं. त्यानंतर मी तो पोलिसांचा पण व्हिडिओ रिमूव्ह केला. कारण सगळेच पोलीस करप्ट किंवा सगळेच पोलीस वाईट नसतात. ते आहेत म्हणून आपण आहे या गोष्टी मी मानते की आज काही कमी जास्त झालं, काही झालं, आपण त्याच लोकांकडे पुन्हा जाणार आहोत. तिथे काही महाशय जे म्हणत होते ना की काय मग प्रेशर दिलं ताईला, दबाव दिला ताईला, आता फाटली का नॉल, अशा घाणेरड्या भाषांमध्ये ते मला बोलत होते. पण नाही, माझा मोटिव्ह होता की त्या फॅमिलीला कुठेतरी सपोर्ट करणं. तो झाला साध्य, मी तो डिलीट केला. शिवश्रीच्याही बाबतीमध्ये फंड जमा झाला, मी ते डिलीट केलं. फक्त व्हायरल होतंय म्हणून अकाउंटला ठेवायचं आणि पब्लिकची संपत्ती घ्यायची. तर मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला आम्हाला नाही जमत. सगळेच इन्फ्लुएन्सर तसे नसतात. नाही, बरोबर आहे तुझं मत. निंदकाचे असावे घर शेजारी असं म्हटलं जातं. खरं तर अशा लोकांचं फारसं मनावर घेत जाऊ नको, कारण अशा कमेंट्स कधी कधी मला सुद्धा येत असतात. आता मी काय केलंय लोकांसाठी किंवा मुला मुलींसाठी, हे ज्यांच्यासाठी केलंय त्यांना चांगलं माहितीये. मी स्वतः मुला मुलींसाठी इतक्या लेवलला गेलोय की त्यांच्यासाठी मी 6 गुन्हे दाखल करून घेतलेत स्वतःवरती. पण आपल्याला माहिती ना आपण चांगलं काम करतोय, दॅट्स इट. बाकी हिशोब करणारा वरती बसलेला आहे. जाता आता एकच क्वेश्चन तुला विचारावा असं वाटतो की बऱ्याच वेळा तू रिलेशनशिप स्टेटस वरती बोलत असतेस की लग्नाच्या अगोदरचं आयुष्य मुलीचं वेगळं असतं आणि लग्नानंतरचं वेगळं असतं. बऱ्याच वेळा आम्ही सहज बोलून जातो की लव्ह इज इक्वल टू ऍडजस्टमेंट किंवा मॅरेज इज इक्वल टू ऍडजस्टमेंट. लग्न हे ऍडजस्टमेंट वरती बांधलं गेलेलं असतं. कधीतरी त्याने एक पाऊल मागे यावं, कधीतरी तिने एक पाऊल मागे यावं. बरोबर. पण मला असं तुला विचारावं असं वाटतं की एखाद्या महिलेवरती किंवा एखाद्या पुरुषावरती सुद्धा सहन करण्याच्या पलीकडला अत्याचार होतो त्याच्या जोडीदाराकडून. अशा वेळी त्या व्यक्तीने काय निर्णय घ्यावा असं तुला पर्सनली वाटतं? यावरती तुझं पर्सनली काय मत आहे? ज्या नात्यामध्ये एक स्वर्ग सुख आपण शोधत असतो, ठीक आहे, की एक प्रेम, एक काळजी, ठीक आहे, एक समोरच्याला दिलेला एक आदर म्हणू आपण, रिस्पेक्ट म्हणू, तो जेव्हा संपणार आणि जेव्हा त्या नात्यांचेच 2 भाग व्हायला लागतात की त्रास होतोय आणि जिवंतपणे त्या नात्यात राहून जर तुम्हाला नरक यातना होत असतील तर त्या नात्यात राहून कितपत फायदा हे तू सांग रोहित. बरोबर आहे. म्हणजे असं नातं बाकी गोष्टींचा जास्त विचार न करता संपवलेलं कधीही चांगलं. ऍडजस्टमेंट, जसं तू स्वतःच त्याचं उत्तर दिलंस की एका लेवल पर्यंत ऍडजस्टमेंट करणं, त्या ऍडजस्टमेंट का असतात ते सांगते तुला. समाज काय म्हणेल, आई वडिलांची इज्जत, दोन्ही साईडने, मुलगा किंवा मुलगी असं नाहीये. बऱ्याच ठिकाणी मुलं सफर करतात, बऱ्याच ठिकाणी मुली देखील सफर करतात. त्या ठिकाणी मुलं लोक काय म्हणतील, मुलांचं कसं होईल, हा मेन प्रश्न जो असतो ना ऍडजस्टमेंटचा. जर मुलबाळ असेल ना तुम्हाला तर त्या मुलांचं कसं होईल, ठीक आहे. या सगळ्यात राहून पण, समोरच्याला वेळ देऊन पण, जर समोरचा सुधरत नसेल आणि त्या नात्याचं काही मोटिव्हच नसेल की म्हणजे एक सुख म्हणतो तेच त्या नात्यात नसेल,
तर त्या नात्यात राहून स्वतःला एक नरक यातना देणं किंवा जिवंतपणी मरण अनुभवणं हे योग्यच नाहीये. कारण प्रत्येकाचं लग्न याच्या पलीकडे एक वैयक्तिक आयुष्य आहे आणि प्रत्येकाला हॅप्पी राहण्याचा अधिकार आहे. सो कुठल्या तरी एका टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये अडकून राहण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्यात खुश राहा, मी माझ्या आयुष्यात खुश राहणार आहे, सरळ आपापलं आयुष्य सुरू करावं. आणि लोक येतात लोक जातात, ठरवलं ना आपण, असं नाही म्हणणार आहे मी की नाती बदलत राहते, काही कपडे नाहीयेत, हा झालं ही झालं की तो झालं की ती, अजिबात नाही. एका बेसवरती तुम्ही एकटे चालू शकता आणि कदाचित जर एक कर्म म्हणू किंवा त्या वरच्याच्या मनामध्ये जर असेल ना की एक तुम्हाला सुटेबल पार्टनर, त्याच्या बरोबर तो तुमचं आयुष्य एक हे करणार आहे, चांगल्या पद्धतीनं ग्रो करणार आहे तुमच्यासोबत, तर तो येणार आहे जेव्हा यायचंय तेव्हा. पण टॉक्झिक मध्ये राहणं म्हणजे खूप जास्त चुकीचं आहे.